श्री खंडेरायांनी इथून गुप्त होऊन बानूच्या वाड्यात प्रकट होणं आणि तिला सारीपाट शिकवणं हा पर्याय आहे? मनुष्य धर्माच्या नियमात हे येत नाही। मी स्वतःसाठी कोणत्याही दैवी शक्तीचे सहाय्य घेणार नाही। मला एक मार्ग सुचतो आहे। कठीण आहे, विचित्र आहे, परंतु त्याशिवाय काही पर्याय नाही। सांगा। आपण ह्या गडावरून बाणाईच्या वाड्यापर्यंत थेट गुप्त भुयार खोदूया। म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तिला जाऊन भेटता येईल आणि खेळ शिकवता येईल। परंतु हे भुयार म्हाळसा देवींपासून गुप्त कसं राहणार? अत्यंत विश्वासातली माणसं घेऊन ते कार्य मी करेन। प्रधानजी, हे कार्य तुम्ही व्यवस्थित पार पाडाल ह्याची मला खात्री आहे। मग नारद मुनींना तात्काळ बोलवून घ्यायला हवं, विलंब नको। अगदी योग्य। नारायण नारायण। देवा, प्रभु, माते, मुनिवर, तुमच्याकडून जे कार्य अपूर्ण राहिले आहे त्याची आठवण आम्हीच तुम्हाला करून देणं अपेक्षित आहे का? नारायण नारायण। नाही प्रभू, असे घडले असेल तर क्षमा असावी। परंतु तुमच्याकडून असं घडलं आहे। मला खरेच स्मरण नाही। वा, म्हणजे तुमच्यावर जे कार्य सोपवले आहे त्यातही तुमचे लक्ष नाही। मुनिवर, म्हाळसेला सारीपाटाच्या खेळासाठी तुम्ही सिद्ध करणार आहात ना? नारायण नारायण। आत्ता आठवलं वाटतं। क्षमा असावी प्रभू, आठवले आठवले। परंतु मी काय म्हणतो, हे कार्य मीच करणे अपेक्षित आहे का? नाही म्हणजे मी करे नाही, परंतु या खेळानंतर माझे काय होईल याची मला भीती वाटते। श्री म्हाळसा देवींच्या शापाचा धनी व्हायचं म्हणजे? मुनिवर, तुम्ही हे कार्य करणार नाही का? तसं असेल तर जेजुरीत येण्याचं तुमचं प्रयोजनच काय उरलं? असे नका म्हणू प्रभू। देवा, जर मुनिवर हे कार्य करणार नसतील तर ते मला करणं भाग आहे। मी करेन हे कार्य। आत्ता कसं बोललात? धैर्य ठेवा हो मुनिवर। परंतु मला अल्प असा अवधी हवा। हे कार्य एवढे सोपे नव्हे। जशी आपली इच्छा।